नमस्कार. विदर्भदूत न्यूज नेटवर्कमध्ये मी डॉक्टर संजय निकस पाटील सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा प्रथम दिवस. नवे संकल्प, नव्या भावना, नवी उमेद आणि नवीन खूप काही करण्याचा आपला आजच्या दिवसाचा मानस असतो. आणि त्याचमुळे विदर्भदूत वृत्तपत्र समूहातर्फे, विदर्भदूत न्यूज चॅनल तर्फे आपण एक आगळा वेगळा आणि महत्वपूर्ण, जी की आजच्या काळामध्ये अत्यंत काळाची गरज आहे, असा विषय दर आठवड्याला कमीत कमी 2 एपिसोड मधून सादर करणार आहोत. आणि त्याची सुरुवात आजपासून होत आहे. यामध्ये कायद्याचं बोला. बाकी मंडळी बरंच काही बोलते, पण कायद्याची बोलणारी मंडळी मात्र सहजासहजी सापडत नाही. आणि हाच हेतू समोर ठेवून आपण कायद्याचं बोला हे सदर सुरू केलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात प्रथम मुंबई उच्च न्यायालय, अकोला जिल्हा न्यायालय या ठिकाणी सेवा देत असलेले सुमित महेश बजाज, कायदेतज्ञ, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि त्यांच्याकडून आज अत्यंत महत्वाचा विषय असलेल्या सायबर क्राईम, सायबर सुरक्षा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. विदर्भदूत मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण जर पाहिलं तर आपल्या भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी भारताला जगामध्ये डिजिटल इंडिया बनविण्याचं स्वप्न समोर ठेवलं आहे. आणि ते पूर्णपणे प्रत्यक्षात उतरत आहे. बिलकुल. कॅशलेस व्यवहार वाढवण्यावर सरकारचा भर आहे, जेणेकरून लोकांचा वेळ, श्रम, कागद, पर्यावरणाचं रक्षण या बऱ्याच गोष्टी त्याच्या मागे आहेत. आणि सहज झालं. कुठेही तुम्हाला पैसे पाठवायचे, 5,000, 10,000, 10 लाख, काही क्षणामध्ये ह्या गोष्टी होतात. परंतु कोणतीही गोष्ट जेवढी चांगली आहे त्यासोबत त्याचे तोटेही आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही वर्तमानपत्र उघडलं की प्रत्येक पानावर तुम्हाला बातमी दिसते. 50 लाखानं फसवलं, फेसबुकमधून फसवलं, किंवा व्हॉट्सअपवर लिंक आली, ती क्लिक केली, त्याचे वाईट परिणाम आले. तर याविषयी मला तुम्हाला सर्वप्रथम आपलं कायद्याचं बोला या सदरामध्ये ऐकायचं आहे की नेमकं सायबर क्राईम काय आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. येणारं वर्ष सगळ्यांसाठी भरभराटीचा जावं, सुखी व समृद्धीचा जावं, ही मी सगळ्यांसाठी शुभेच्छा देत आहे. असं आहे की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. बरोबर आहे. जसं कोणते एक काम आपण करायला गेलो तर त्याचे काही निगेटिव्ह एस्पेक्ट्स असतात. आता कॅशलेस इकॉनॉमीची जेव्हा आपण गोष्ट करतो तर कॅशलेस इकॉनॉमीमध्ये सर्व काही जे आलं ते आलं सायबरमध्ये. बरोबर. की कुठे ना कुठे इंटरनेटच्या माध्यमातून ते पैसे ट्रान्सफर होतील, किंवा कोणाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील, किंवा कोणाला भेटतील. तर ते करत असताना बरेच लूप होल्स त्याच्यामध्ये असतात. जसं, आणि सर्वप्रथम तर हे आहे की ज्यांना पूर्ण त्याच्या बाबतचा ज्ञान नाही आहे त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक या गोष्टींचा वापर करावा. बरोबर आहे. कारण की अज्ञानाचा फायदा जे सायबर फ्रॉड करणारे असतात ते घेत असतात. एखादी लिंक तुमच्या फोनवर आली, तुम्ही लगेच ती लिंक क्लिक करून घेता. ती लिंक काहीतर आमिष दाखवणारी असते, किंवा तुमचं एखादं काम अटकून जाईल असं दर्शवणारी असते की तुमचं पिन, आपल्या डेबिट कार्ड ब्लॉक होऊन जाईल, किंवा तुमची फोनची सर्व्हिसेस ब्लॉक होऊन जाईल, नाहीतर तुम्ही हे फॉर्म भरा. आणि तुम्ही ते लगेच त्या लिंकला क्लिक केलं की ते तुम्ही त्या फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकता. तर त्याचा मागचा मुख्य हे विषय आहे की ज्या लोकांना पूर्ण ज्ञान नाही आहे त्यांनी काळजीपूर्वक त्याचा वापर करावा. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट ही आहे की कोणत्या सायबर फ्रॉड मध्ये अडकल्यानंतर त्याच्यानंतर जी अपेक्षित कार्यवाही असते, जो पीडित असतो त्याच्याकडून, ती पण सुद्धा बऱ्याच वेळेस केली जात नाहीये. लोक अवॉइड करतात, बदनामी पोटी म्हणा की दुसऱ्या कारणापोटी म्हणा. आता बरेचसे ट्रॅप्स जे सायबर क्राईम करणारे लोक आहेत ते तुमच्या पुढे टाकत असतात. जसं एखादा फेसबुकवर तुम्हाला एखाद्या मुलीचं मेसेज येऊन जाते, ती म्हणते की माझ्यासोबत चॅटिंग करा, मग ते हळूहळू सेक्स चॅटवर येते. त्याच्यानंतर ते तुम्हाला गुप्तांग प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि ते सगळं रेकॉर्डिंग करून नंतर तुम्हाला ते ब्लॅकमेल करते.
तर हे बरेचसे असे मॅटर्स आमच्याकडे दिवसोदिवस वाढत आहेत. त्याच्यामध्ये खूप जास्त गरज आहे लोकांना जागरूक राहण्याची आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची. जर ही कारवाई वेळेवर केल्या गेली तर बऱ्याचपैकी या फ्रॉड पासून वाचल्या जाते. तसंच जेव्हा कुणाच्या अकाउंटमध्ये काही पैसे ट्रान्सफर कुठे झाले किंवा कमी झाले किंवा काही ओटीपी दिल्या गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांना जसंच लक्षात येते की आमच्या अकाउंटमधून पैसे कुठे ट्रान्सफर झालेले आहेत, त्याची रिपोर्टिंग योग्य वेळेस जर आपण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला जिथे जिथे एसपी ऑफिस आहे तिथे तिथे एक सायबर सेलचा एक कार्यालय स्थापन केला गेलेला आहे. तिथे जर योग्य वेळेस आपण तक्रार केली तर बऱ्यापैकी हा फ्रॉड सुद्धा थांबवला जाऊ शकते आणि ते गेलेले पैसे आहेत ते ज्यांच्या अकाउंटमध्ये गेले आहेत त्यांचं अकाउंट इमिजिएटली ते लोक सीज करतात, जेणेकरून ते पैसे परत येण्याची शक्यता वाढून जाते. नक्कीच. एकंदर आपण सांगितल्याप्रमाणे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल आणि विविध प्रकारच्या लिंक असतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यापासून ज्यांना फारसं ज्ञान नाहीये स्मार्टफोनचं त्यांनी काळजीपूर्वक वापराव्यात. नक्कीच. आता आपण मुंबई उच्च न्यायालय आणि अकोला जिल्हा न्यायालयात काम करीत असताना अशा कोणकोणत्या प्रकारच्या एखाद्या अशी तुम्हाला आठवणीतली किंवा ही प्रचंड क्रिटिकल केस होती आणि क्लायंट जो तुमचा आशील असेल तर तो सुद्धा अज्ञानी होता, तर तुम्ही त्याला कशा प्रकारे त्या कचाट्यातून बाहेर काढलं? आणि एखादा आता सायबर क्राईम मध्ये नेमके पैसेच जातात, पैसेच चोरतात हाही विषय नाही. आता तुम्ही सांगितलं फेसबुकवर अननोन फ्रेंड रिक्वेस्ट येते, ते स्वीकारले जाते, नंतर ते छायाचित्रण करतात आणि ब्लॅकमेल करतात. असाच प्रकार व्हॉट्सअपवर सुद्धा होतो. आपल्याला अनोळखी याच्यावरून लिंक येते आणि त्या लिंकवर संबंधितानं क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सर्व चांगलं असते, परंतु ते लिंक ऑटोमॅटिकली दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये अपलोड करते. अश्लील चित्र असतील, फिल्म्स असतील, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगा? ज्या क्षणी आपल्याला लक्षात आलं की असं काही आपल्यासोबत घडलेलं आहे त्याची इमिजिएट रिपोर्टिंग जवळच्या पोलीस स्टेशनला करावी. त्याच्यानंतर सायबर क्राईम मध्ये त्याची दुसरी तक्रार करावी आणि ते जे झालेला फ्रॉड आहे किंवा अशी कोणती फसवणूक जी झालेली आहे त्याला ऍडमिनिस्ट्रेशनच्या पोलीस प्रशासनाच्या निर्देशनास आणून देणं सगळ्यात जास्त गरजेचं असते. आणि इथेच बदनामी पोटी जो पीडित असते तो पुढचा पाऊल घेत नाही, ती पुढची स्टेप घेत नाही आणि तो ते सहन करून त्यावर तिथेच थांबते. तर त्याच्यामुळे हे जे सायबर फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना एक कुठे ना कुठे प्रोत्साहन मिळत आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आतापर्यंतच्या आपल्या न्यायालयीन सेवेमध्ये एखादं असं कोणतं प्रकरण सायबरचं की जे महत्वपूर्ण आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे प्रचंड मेहनत घ्यावी लागली असेल? आमच्या एका क्लायंट सोबत असं झालेलं की ट्रेनमध्ये एक मित्र बनला त्याचा आणि मित्र बनल्यानंतर त्यांनी जवळगी साधली त्या मित्राशी, आमच्या क्लायंटशी, आणि मग त्याला म्हटलं की माझी एक संस्था आहे आणि मला करोडो रुपयाचा फंड येतो आणि तो फंड मी तुझ्या अकाउंटमध्ये घेऊन विविध अकाउंटमध्ये ट्रान्सफर करेल आणि तुला 10% मी त्याच्यातली रक्कम तुला मी एक कमिशन म्हणून देणार आहे. तर त्या लालसे पोटी माझ्या क्लायंटनं त्याला स्वतःचा अकाउंट वापरण्याचा पूर्ण जो अधिकार आहे तो दिला. त्याला पासवर्ड आणि सगळं काही शेअर केलं आणि त्याला असं वाटलं की बा माझ्या अकाउंटमध्ये तर काहीच नाही, आता माझं काय बिघडणार आहे. तर याच्यात असं झालेलं की त्यांनी लोकांकडून फ्रॉड करून विविध अकाउंटमधून ते पैसे याच्या अकाउंटमध्ये बोलवलेले आणि तदनंतर जेव्हा त्याचं रिपोर्टिंग झालं तर याचा अकाउंट तर ब्लॉक झालाच, पण याला एक हैदराबाद पोलीस कडून एक संमन आला की बा तुम्ही हजर व्हा नाही तर तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर त्याच्यामध्ये आम्ही जाऊन त्यांना पूर्ण सहकार्य करून पूर्ण यंत्रणेला पोलीस प्रशासनाला सहकार्य करून त्याच्याबाबतची पूर्ण आम्ही माहिती दिली, आमचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याचा कुठेच सहभाग नाही आहे तर ते लक्षात घेऊन तिथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा कुठे ना कुठे कॉपरेट करून त्याला त्या ट्रॅपमधून बाहेर काढलं. नक्कीच. आता एखादं सायबरचं प्रकरण जर घडलं तर यामध्ये कायदेशीर बाबी म्हणजे कोणकोणती कलम आणि कायदेशीर त्याला सहकार्य कसं मिळवून देता येते एखाद्या म्हणजे पीडित व्यक्तीला, सायबर पीडित व्यक्तीला? याच्यात असं आहे की विविध कलमा आपल्या नवीन जे आपलं लॉ आहे त्याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या कलमानुसार प्रत्येक कोणत्याही जी दाखल झाली केस असते ज्याप्रमाणे ज्या तऱ्हेनं त्याच्यामध्ये फसवणूक केल्या गेली असते त्याप्रमाणे त्या कलमा त्याच्यामध्ये ऍप्लिकेबल जे होत असतात ते लावण्यात येतात. आता सध्या एआयचा वापर जास्त झाल्यामुळे कुठे ना कुठे
त्याचा सुद्धा एक दुष्परिणाम आपल्याला या सायबर फ्रॉडमध्ये पाहायला भेटत आहे की कोणत्याही व्यक्तीची कशी चित्रफित ते AI द्वारे याच्या माध्यमातून तयार करतात आणि त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. असे बरेचसे प्रकरण आपल्याला रोज पाहायला भेटत आहेत. नक्कीच. एकंदर समजा एखाद्या व्यक्तीसोबत सायबर फ्रॉड झाला आर्थिक व्यवहारात, तर त्यानं सर्वप्रथम काय करावं? कारण आजकाल लोक आपण सांगितल्याप्रमाणे बदनामी पोटे किंवा अमुक अमुक व्यक्ती एवढा मोठा उच्च पदस्थ रिटायर अधिकारी याला एवढ्या लाखानं फसवलं, तर त्या वृत्तपत्रात माध्यमांमध्ये बातम्या येतात. अशा वेळेस तू थोडस आपल्या नासमजपणाला आणि समाजात अपप्रतिष्ठा होती त्यालाही भीतात, तर अशा लोकांना आपण काय सांगाल? आताच नुकतंच एक प्रकरण असं लक्षात आलेलं आहे की विद्यमान हायकोर्टाचे जज होते आणि त्यांना सुद्धा असंच सायबर फ्रॉड मध्ये फसवलं गेलं होतं आणि त्यांच्या अकाउंट मधून सुद्धा एक काहीतरी 2-3 लाख रुपयाची अमाऊंट अशी त्या सायबर फ्रॉडवाल्यांनी काढून घेतली होती, पळवलेली होती. तर त्याच्यात सुद्धा त्यांनी पुढे येऊन त्याची तक्रार जी आहे ती पोलीस स्टेशनला आणि सायबर क्राईमला नोंदवली आणि त्यानंतर त्यांना ज्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते ते फ्रीज करून त्याची प्रक्रिया पूर्ण करून ते पैसे त्यांना परत भेटलेले आहेत. तर प्रत्येकाला माझं हेच म्हणणं आहे की असं कोणतं जर तुमच्यासोबत फ्रॉड होत असेल किंवा जसंच आपल्याला लक्षात येते की आपल्यासोबत अशी काही फसवणूक झालेली आहे, इमिडिएटली आपण जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची पूर्ण माहिती द्यावी, तिथे तक्रार नोंदवावी आणि एक तक्रार सायबर सेलला नोंदवावी, जेणेकरून आपल्याला ते पैसे जिथे असतील तिथेच ते ब्लॉक होतील आणि ते परत आणण्यासाठी जी प्रक्रिया आहे ते कुठे ना कुठे सुरू होईल. नक्कीच. आता याच्यामध्ये सायबर क्राईम कुणाही सोबत घडू नये यासाठी प्रत्येक स्मार्टफोन वापरणाऱ्यानं, ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यानं आणि ऑनलाईन राहणाऱ्यानं काय काळजी घ्यायला हवी? सर्वात प्रथम तर जेव्हा आपण स्मार्टफोन वापरतो तर खूप काळजीपूर्वक त्याचा वापर करावं हे माझं एक सगळ्यांना एक आव्हान आहे. दुसरी गोष्ट, काही ऍप्स असे असतात जे ट्रस्टेड नसतात, तर त्याबाबतचं पहिले आपण पूर्ण सखोल अभ्यास करूनच ते ऍप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करावे. आता ऍप भरपूर प्ले स्टोअरला किंवा आयफोन स्टोअरला उपलब्ध असतात, पण ज्या विषयासाठी ज्या कार्यासाठी आपल्याला जो ऍप हवा आहे त्याच्यातला जो सर्वात चांगला ऍप असेल त्याबाबतची माहिती सुद्धा गुगलवर उपलब्ध असते. तर ती माहिती जर व्यवस्थित घेऊन आपण संबंधित ऍपच डाउनलोड केला आणि दुसरा कोणता ऍप आपण जो चुकीचा ऍप डाउनलोड केला नाही तर ते करून सुद्धा एवढं प्रतिबंध काळजी घेऊन जर केलं तरी भरपूर आपल्याला सायबर क्राईम पासून वाचता येईल किंवा असे जे फ्रॉड होतात त्याच्यापासून वाचता येईल. आजकाल पीडित व्यक्ती गोंधळून जातात. सर्वप्रथम तर ते सामाजिक भीती, प्रतिष्ठा आणि आपल्यासोबत झालेली आर्थिक फसवणूक, गेलेला पैसा, याच्यामुळे ते एक डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे राहतात. मग अशा लोकांना कायदा आणि आपण कायदेतज्ञ आहात, ऍडव्होकेट आहात, तर आपण कशा प्रकारे सहकार्य करू शकता? कोणकोणती कलम आणि त्यांना घाबरून न जाता तुमच्याकडे येऊन किंवा इतरही कायदेतज्ञांकडे जाऊन कशी दाद मागावी आणि कोणत्या कलमांखाली त्याला आधार मिळतो? सर्वप्रथम तर त्याच्यामध्ये फसवणूक हा भाग मुख्यतः झालेला असतो. तर त्याच्यामध्ये IPC प्रमाणे 420 चे ऍक्ट सेक्शन अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यासोबत IT ऍक्टचे सेक्शन 66A आहे ते तंत्रज्ञानाचा वापर करून जी फसवणूक केल्या जाते किंवा त्याचा गैरवापर केला जाते. तर IT ऍक्टचा 66A त्याच्या सोबत विविध कलम आहेत. ते झालेल्या फ्रॉडच्या हे पाहून ती कलम कोणती त्याच्यावर अट्रॅक्ट होते ते पाहून ती लागल्या जाईल. आणि असं काही झाल्यास आपण निश्चित रूप प्रमाणे आपला कोणी ऍडव्होकेट असेल जवळचा किंवा आपला ओळखीचा असेल तर त्याच्या माध्यमातून आपण पोलीस स्टेशनला जर गेले तर आपल्याला सोयीस्कर होईल. कारण की डायरेक्ट जाताना बऱ्याच भीती असतात. पोलीस स्टेशनमध्ये बसलेला अधिकारी त्याला तुम्ही काय बोलत आहात ते त्याला कळत आहे नाही कळत आहे किंवा तो समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे नाही करत आहे. तर तुम्ही जर एखादा अधिवक्त्याचा त्याच्यामध्ये जर मदत घेतली तर निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळण्यास सोपं होऊन जातं. नक्कीच सर, आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी महत्वपूर्ण सांगितल्या आणि आपल्या सर्व हजारो लाखो प्रेक्षकांना त्याचा बराच फायदा होईल. मला एक थोडासा क्रिटिकल प्रश्न विचारायचा. मी व्हॉट्सअप वापरतो, व्हॉट्सअपवर लिंक येते, त्याच्यावर क्लिक करतो, सर्व ग्रुप्स जेवढे असतील नंबर त्याच्यामध्ये सेव्ह, आणि ते व्हॉट्सअप वापरत असताना अश्लील चित्रफित जातात. अशी बरीच प्रकरणं आजकाल वर्तमानपत्रामध्ये वाचायला येतात. तर अशा पीडित व्यक्तीने काय करावं? त्यांनी विविध ज्या कलमा आहेत IT ऍक्टच्या 67A प्रमाणे
की जिथे कायद्यात दंडासोबत कारावासाच्या शिक्षाचं सुद्धा प्रावधान आहे, त्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा संबंधित व्यक्तीवर. जो संबंधित व्यक्ती जर अननोन असेल तर ती जी लिंक आलेली आहे त्याच्यावरून सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये बरेच त्यांच्याकडे असे सॉफ्टवेअर आहेत जेणेकरून त्या लिंक पासून ज्या व्यक्तीने ती क्रिएट केली असेल किंवा ज्या संचावरती तयार झाली असेल त्याप्रमाणे त्यांना पोहोचण्याचा त्यांना मार्ग आहे, तर ते करून आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो. सामान्य माणूस बघतो सायबर पीडित आर्थिक असेल किंवा इतर असेल तर हे साधारणतः पोलीस स्टेशन असं म्हणतात जुन्या काळामध्ये की कोर्टाची पायरी चढू नये आणि पोलीस स्टेशनच्या समोरून जाऊ नये, तर लोक घाबरतात. पण आता पाहतो अलीकडच्या काळात नवोदित तरुण आहेत, UPSC MPSC झालेले आणि प्रामाणिक कार्य करणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी भीती न बाळगता सर्वांनी समोर जायला हवं. तर तुम्हाला एक कायदेतज्ञ म्हणून आणि तुमची रोजचीच वाट पोलीस स्टेशनची असते, कारण तिथूनच तुमच्या प्रकरणांचा उगम होतो आणि नंतर तुम्ही न्यायालयात त्याला मदत करता, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता. तर पोलिसांविषयी असलेली भीती विशेषतः इतर प्रकरणांमध्ये नाही. भांडण न झाली लोक सरळ पोलीस स्टेशन जातात, शेतीचे वाद असले पोलीस स्टेशनमध्ये जातात. परंतु ही गोष्ट अशी आहे की उदाहरणार्थ माझ्यासोबत जर एखादा असा अश्लील प्रकार घडला सायबरच्या माध्यमातून, मी सुद्धा घरातल्यांना सांगण्यास थोडस भीतीमध्ये येतो. तर अशा लोकांना आपण काय सांगू? अशा परिस्थितीत माझं एकच म्हणणं आहे की जो पीडित असतो त्याचं नाव, त्याची ओळख जी आहे ती लपवून सुद्धा म्हणजे प्रावधान आहे की ती लपवून सुद्धा पुढची कारवाई करता येते. फक्त त्या FIR मध्ये त्याचं नाव राहील पण पेपर किंवा प्रसार माध्यमात त्याचं नाव लपवलं जाईल असं प्रावधान आपल्याला दिलेलं आहे कायद्यानं. तर त्याचा वापर करून आणि कोणतीही अशी घटना घडली तर सर्वप्रथम एक जागरूक नागरिक म्हणून एक जागरूक नागरिक आणि व्यक्ती म्हणून आपण सर्वप्रथम त्याची रिपोर्टिंग आपल्या कन्सर्न पोलीस स्टेशनला करावी आणि त्याच्या बाबतची सखोल माहिती त्या अधिकाऱ्याला देऊन आणि याच्यामध्ये भीती कोणत्याही प्रकारची मनात न ठेवता जर पुढे येऊन आपण प्रत्येक घडलेले सायबर क्राईमच्या बाबत जर रिपोर्टिंग प्रत्येक नागरिकांनी केली तर बरेचपैकी हा जो सायबर क्राईमचा जाळा जो भारतात वाढत आहे किंवा पूर्ण विश्वभरात वाढत आहे याच्यापैकी बऱ्याचपैकी त्याला कुठे ना कुठे लगाम लागेल. नक्कीच सर. आपण सायबर पीडितांना न्याय मिळवून देत असताना सायबर क्राईम मध्ये पोलीस प्रशासन असेल, अधिकारी असतील, पोलीस अधिकारी यांचा अनुभव म्हणजे यांचं सहकार्य कशा पद्धतीचं लागतं आपल्याला? आता जे मी पर्सनली एक अनुभव घेतलेला आहे की सायबर क्राईम मध्ये जे अधिकारी नेमलेले आहेत ते आता जर पाहिलं तर ते एकदम युथ आहेत, एकदम युवा वर्ग त्याच्यामध्ये नेमलेला आहे. कारण की जुने किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना त्याबाबतचा एवढं ज्ञान नाही आहे आणि तेव्हा ते त्यांची जेव्हा अपॉइंटमेंट झाली होती तेव्हा ते कोर्सेस सुद्धा अवेलेबल नव्हते. आता त्यांनी विविध पदासाठी त्यांचे जे क्वालिफिकेशन आहे ते पाहून त्यांची नियुक्त्या सुरू केल्या आहे. बऱ्यापैकी जे नवीन अधिकारी आता नियुक्त झालेले आहेत प्रत्येक जागी सायबर क्राईमला ते खूप कॉपरेटिव्ह आहेत. अकोल्याला सुद्धा जी टीम आहे ती खूप चांगली आणि सशक्तपणे काम करत आहे. हे माझा पर्सनल अनुभव आहे. आणि ते नवीन लोक जे आलेले आहेत तर ते जुन्या पद्धतीला जिथे जे जुनं म्हणून आपण म्हणाले जसं की बा पोलीस स्टेशनच्या समोरून जावं नाही तर तो आता जो पिक्चर आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता तुम्हाला बऱ्यापैकी जर तुम्ही तिथे गेले तर तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि ते झालेल्या फ्रॉडची रिपोर्टिंग आपण करावी आणि ते अनुभव तुम्हाला जेव्हा येईल तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की असं काहीच राहिलेलं नाही आहे पहिलेसारखं आणि ते लोक खूप कॉपरेटिव्ह आहेत. नवीन आलेला वर्ग युवा पिढी जी आता नियुक्त होत आहेत ते खूप प्रभावीपणे तुम्हाला समजून घेऊन तुमची अडचण समजून घेऊन पुढची कारवाई करत आहे आणि बऱ्यापैकी ते त्याच्यामध्ये सक्सेसफुली काम करत आहेत. सर मला यानंतर आपल्याला विचारायला आवडेल की अलीकडच्या काळात वर्तमानपत्रामध्ये सायबर क्राईम आणि पीडित यामध्ये महिला वर्गांचं प्रमाण थोडं जास्त आहे की याला सायबर क्राईमला जवळपास जास्तीत जास्त महिला बळी पडतात. बरोबर. तर महिलांनी काय काळजी घ्यायला हवी? हा, महिला यासाठी बळी पडतात कारण की त्यांना जर आमिष ते सॉफ्ट टार्गेट आहेत. बरोबर. त्यांना थोडंफार आमिष दाखवलं तर ते लगेच त्या आमिषच्या ट्रॅपमध्ये अटकतात. म्हणून महिला जास्त प्रमाणात त्याच्यात बळी पडत आहेत आणि सध्याच्या काळात महिलांचा जो वेळ असतो घरचा काम झाल्यानंतर तर ते फोन स्क्रोलिंग मध्ये जास्त जातो, रील पाहताना वगैरे सगळं करताना आणि त्यामुळे त्यांचा संपर्क किंवा त्यांचा जो कॉन्टॅक्ट आहे त्या सगळ्या माध्यमातून होते
आणि ते सॉफ्ट टार्गेट केले जातात सायबर क्राईमचे जे फ्रॉड करणारे असतात त्यांच्या माध्यमातून. तर त्यांनी ही काळजी बाळगावी की जेव्हा कोणतीही लिंक आली किंवा कोणतं अननोन व्यक्तीने आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तर त्याची शहानिशा करूनच व्यवस्थित त्याच्यामध्ये पुढे जावं आणि त्याच्याशी संभाषण कोणतंही करायचं असलं तर ते पहिले त्याची आयडेंटिटी बद्दल पूर्ण माहिती घेऊनच पुढचं पाऊल उचलावं. तर बऱ्याचपैकी आपल्याला या फ्रॉड मधून वाचता येईल. सर, मला आपल्याला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करतं, परंतु सायबर प्रकरणांमध्ये बऱ्याच वेळा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असेल असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याच वेळा ऐकण्यात येतं की जो व्यक्ती पीडित म्हणजे बळी ठरला सायबर फ्रॉडला, ती व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात ऑनलाईन FIR करा, कंप्लेंट तुमच्या ऑनलाईन पद्धतीने दर्ज करा. तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीनं जावं कुठं, कशा प्रकारे ऑनलाईन कंप्लेंट करावी, ते पोर्टल वगैरे काय आहे याविषयी थोडंसं काही सांगा. त्याबाबतचं सरकारने प्रत्येक स्टेटमध्ये एक पोर्टल उभारलेलं आहे ज्याच्यामध्ये जाऊन आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. त्याचं मागचं कारण असं आहे की जेव्हा आपण पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जातो तर तिथे बसलेला जो अधिकारी असते तो सायबरशी निगडीत नसल्यामुळे त्याला कळत नाही की कसं करून घ्यावा तो विषय. म्हणून सरकारने ते अवेअरनेस येण्यासाठी ते एक पोर्टल उभारलेलं आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यासोबत फ्रॉड झालेला आहे किंवा जो पीडित आहे तो स्वतः जाऊन स्वतःसोबत झालेल्या स्वतःसोबत झालेल्या फ्रॉडचा पूर्ण डिटेल टाकून आणि त्या संदर्भाचे जे काही डॉक्युमेंट किंवा एव्हिडन्स असतील ते सुद्धा त्याच्यावर टाकून त्याच्या झालेल्या फ्रॉड विषयी तो तक्रार नोंदवू शकतो. नक्कीच सर, आतापर्यंत आपण सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षा यावर बऱ्याच चांगल्या प्रमाणात आणि प्रभावीपणे समाजामध्ये जागृती व्हावी, जनजागृती व्हावी यासाठी आपण मार्गदर्शन केलं. तर मला शेवटी एक विचारायचं आहे, जर आपली मान्यता असेल तर, जर एखादा व्यक्ती सायबरचा पीडित बळी ठरला तर त्यानं आपल्याकडे येऊन संपर्क साधावा का, आणि साधायचा असल्यास आपण आपला मोबाईल नंबर आम्ही स्क्रीनवरही प्रकाशित करू आणि आपणही सांगावा, आणि आपलं मुंबई उच्च न्यायालय मुंबई स्थित कार्यालयाचा पत्ता वगैरे जर आपण सांगत असाल तर, आणि अकोला कार्यालयाचा पत्ता सांगावा, जेणेकरून सहज पीडित आपल्याशी संपर्क साधतील. असं जर कोणी सायबर फ्रॉडचं बळी पडत असेल आणि कोणत्याही प्रकारे माझ्या माध्यमातून त्यांना कोणती जर मदत होत असेल तर मी नेहमी त्याच्यासाठी सदैव तत्पर आहे. एक विधिज्ञ म्हणून नाही तर एक मित्र म्हणून कोणाच्या सोबतही जर असं काही घडलं तर मी त्यांची मदत करायला सदैव तत्पर राहणार आहे. माझा संपर्क क्रमांक आहे 9923330011. मी रिपीट करतो 9923330011. आमचा अकोलाचा जो कार्यालय आहे तो सुमित बजाज अँड असोसिएट्स, न्यू राधाकिशन प्लॉट, मेन हॉस्पिटल GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या समोर आहे. आणि जो मुंबईचा ऑफिस आहे तो डोंबिवलीमध्ये स्थित आहे. आणि कोणालाही कोणत्याही आपल्या मित्रांना किंवा प्रेक्षकांना याबाबतची कोणतीही मदत लागली तर निश्चितपणे ते मला येऊन भेटू शकतात. ऑफिसला आल्यावर त्यांची निश्चित मी मदत करेल एवढी मी ग्वाही देतो. नक्कीच सर. तर प्रेक्षक मंडळी, आपण आतापर्यंत कायदेतज्ञ ऍडव्होकेट सुमित महेश बजाज यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडनं सायबर सुरक्षा, सायबर क्राईम कशा प्रकारे घडतो, काळजी काय घ्यावी, या बऱ्याच गोष्टींचा उलगडा त्यांच्या मार्गदर्शनात म्हणजे या चर्चेदरम्यान झालेला आहे. आपण नक्कीच आपल्यावर जर अशी वेळ आली, सायबरला बळी ठरला, तर ऍडव्होकेट सुमित बजाज यांच्याशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करतील.